या पुढे पाहूयात. पूर्वी नेते मातोश्रीवर यायचे, आता दिल्लीत येऊन 3 दिवस वेळ मागत बसावं लागतं असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात ते बोलत होते आणि ही लाचार परिस्थिती राज्याने पहिल्यांदाच पाहिल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. 3 दिवस दिल्लीमध्ये येऊन बसावं लागतंय, वाट पाहावं लागतंय, वेळ देतायत की नाही ते बघावं लागतंय आणि मलाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा याच्यासाठी गारानं मांडायला लागतंय. मला वाटतं ही परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली असेल की इतकी लाचार परिस्थिती. जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दिल्लीमध्ये कामानिमित्त मीटिंग संदर्भात येत असतात तेव्हा त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप, टीका केल्या जातात. जर तिथंच राहून मदत करत असतील तर काय अडचण आहे? चांगलंय. स्वप्न त्यांनी बघत राहावे ते आणि स्वतःला समाधान देण्यासाठी, स्वतःच्या केटरला समाधान देण्यासाठी चांगलंय. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी ठाम भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीशी मावळ प्रतिक्रिया दिली. राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल, पण तो उद्धव ठाकरे चेहरा आहेत असं मी म्हणत नाही अशी भूमिका घेतल्यानं आता नव्या चर्चा रंगल्यात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत अनेक भेटीगाठी झाल्या. काल महाविकास आघाडीची बैठकही पार पडली. दरम्यान कालच्या बैठकीनंतरची राऊतांची आज घेतलेली भूमिका, त्यांनी आज घेतलेली भूमिका जी ती काहीशी वेगळी असल्यानं आता चर्चा रंगल्यात. यावरच आता प्रवीण दरेकरांनी ही टीका केली. सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असतील मी असं म्हणालो असं मानावं. मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे 2 प्रमुख नेते सातत्यानं कोणतीही पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनले. मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला. आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना. त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत, परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत. कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल. याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल. दरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. हजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी अशा प्रकारची मराठीत म्हण आहे. तशीच अवस्था महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाची झाली आहे. यांना बहुमताचा पत्ता नाही. प्रत्येकाला 100 जागा लढवायला मिळतील की नाही हे माहीत नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरनं भांडतायत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे, कारण जनता महायुतीच्या बरोबर आहे. दरम्यान ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपने केलेल्या टीकेवर आता राजकारण पेटलंय. राऊतांनी केलेल्या टीकेचा प्रवीण दरेकरांनीही समाचार घेतला. पाहूयात. भाजप नेत्यांची अवकात काय? उद्धव ठाकरे माझ्या घरी आले मित्र म्हणून, नेते म्हणून. दिल्ली द्यायचं नाही, दिल्ली त्यांच्या बापाची आहे. आम्ही सत्ताधारी झुकतात, मुख्यमंत्र्याला कणा पाहिजे असं म्हणतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंना सहकुटुंब आम्ही आमंत्रण दिलं होतं, आपण या. तिथे आले, इथे आले तर आम्ही सगळ्यांना भेटलो. भेटीगाठी घ्यायच्या नाहीत का? मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्या चर्चा बऱ्याच ठिकाणी या अराजकीय होत्या. संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं. त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल. त्याच्यावर बाप काढणं, अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने, परंपरेला शोभणार नाही. परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे. बेताल बोलणं, कुत्सितपणानं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायीभाव झालाय. आताच्या काळात महाराष्ट्रात वक्फ बोर्ड जमिनींचा घोटाळा झाला आणि असा मोठा आणि गंभीर आरोप जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
वक्फच्या जमिनी कुणी लाटल्या हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या, त्यात कोण कोण काँग्रेसचे नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याचा अहवाल देखील समोर आलेला. यांना वक्फशी काही घेणं देणं नाही आहे, त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे. त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे. जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती. हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना टाच पडणार होती, म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला. पण ठीक आहे, आता ते बिल समितीकडे आहे, त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल. पुढे बघूयात राज्यसभेच्या खासदार जया बच्चन आणि उपराष्ट्रपती धनखड यांच्यात पुन्हा जुंपली आहे. जया बच्चन यांचा उल्लेख जया अमिताभ बच्चन असा केल्यानं जया बच्चन या संतापल्या आणि या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. यावर विरोधकांनी वॉकआउट केलं. सर, मैं जया अमिताभ बच्चन ये बोलना चाहती हूँ, मैं कलाकार हूँ, बॉडी लैंग्वेज समझती हूँ, एक्सप्रेशन समझती हूँ. और सर मुझे माफ करिएगा मगर आपका टोन जो है is not acceptable. We are colleagues, sir. You may be sitting on the chair. Jaya ji. And I remember when I went to school. Jaya ji, take your seat. Jaya ji, take your seat. Take your seat. Take your seat. Take your seat. Jaya, one second, honorable members. Honorable members. Honorable no. बैठिए. Honorable members. बैठिए. I know how to deal with it. बैठिए. Jaya ji, you have earned a great reputation. You have earned a great reputation. You know, an actor is subject to the director. You have not seen what I see from here. Every day, I don't want to repeat. I don't want schooling. I am a person who has gone out of the way. And you say, my tone? No, she's given to you. No, you don't have floor now. No, enough of it. No, enough of it. You can't have it. You may be anybody. You may be a celebrity. You have to understand the decorum. No, nothing doing, nothing. No, not at all. I will not bear it. One second. Please sit down. Please take your seat. No. Never carry an impression. जो कहा जाता है चेयर से, ठीक है, वो चेयर पे बैठे हैं, अलाउड है. अगर वो चेयर से बाहर हैं तो वो भी आम एमपी की तरह हैं. वो हमारे अन्नदाता तो है नहीं. I objected to the tone used by the chair. We are not school children. I need an apology. यानंतर बघूयात मुख्यमंत्र्यांनी ठेकेदाराला आपला चांगलाच रुद्र अवतार दाखवलाय. वाशिंद जवळील रेल्वे उड्डाण पुलाचं काम धीम्या गतीने सुरू आहे आणि या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. टिपू नावाच्या रेल्वे ठेकेदाराला मुख्यमंत्र्यांनी चांगलंच झापलंय. जास्त माणसं लावून जलद कामं करा, अन्यथा तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला पाठवून देईन, मग बोलू नका. रोड CPM चार्ट पाठवा, मॉनिटरिंग करा, अहवाल द्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. काम करा, नाहीतर डायरेक्ट FIR दाखल करू, असं देखील त्यांनी म्हटलंय. साहेब 4 वर्षांनी या ब्रिजला अजून 4 वर्ष 4 वर्षापासून काम चालू आहे. साहेब, आज तुम्ही येणार आहेत माहीत असून पण त्याची 4 माणसं पण आज कामाला नाही साहेब. अतिशय थंड एकदम शांत गतीने काम चालू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेतात. ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. जास्त माणसं लावा पण रस्त्यांवरील खड्डे बुजवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर M60 तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापरानं महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. आमचा असा प्रयत्न आहे की संपूर्ण थ्रूआउट ठाणे ते नाशिक आणि नाशिक ते ठाणे हा संपूर्ण जो रस्ते आहेत हे रस्ते पूर्णपणे या मेथडने आपण करणार आहोत. आणि काही ठिकाणी प्रिकाशचे पॅनल पण आपण करतोय. बरोबर, प्रिकाश पॅनल पण करतोय म्हणजे ते पॅनल फक्त डायरेक्ट रस्ता तयार होणार. आणि त्यामुळे हे सगळं जे टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय टिकाऊ आहे